बुवा म्हणतो मी आधी मला स्पष्ट करणार, तुम्ही पुरुष स्पष्ट करा. मग लढ्या मला तू घोडा कसा लावणार? हा तू घोडे लावला, हा घोडे लावायची बुवा. आता मथुर आणि बकासूरचा विषय मला माहिती होतं येणार, पण मी आपलं असं म्हणून गेलो की मथुर आणि बकासूर. आता बघा मथुर आणि बकासूर रेडा घेऊन कसा नागरा सगळं लागतो तो. हा कराटे बुवा सला नाक करते काय बुवा. आणि बुवा म्हणतो मी घरापर्यंत गेलेलो नाही. आता कवळणी तुम्ही म्हणालात दोन बापाचा, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? दोन बापाचा म्हणालात, मी कुठं म्हणालो? मी त्या गुरुवर्यांचा बोललो. मी तुमच्या घरात गेलो, मी तुमच्या गुरूंना बोललो. हा बुवांचं झालंय कसं, कुत्र्याची शेपटी वाकडी आणि कुत्रीची सरळ, बरोबर आहे की नाही? गाढवाला गुळाची चव काय आणि गाडविणीला होती, बरोबर आहे का? म्हणजे तुऱ्यावाला मास्तर साहेब तुऱ्यावाला बोलला का बोलला आणि शक्तिवाला बुवा. आणि कोण तुम्हाला चांगला लागतो ना, मागाशी कोण म्हणाले तर कोण चांगला लागतो त्याच्याबरोबर राजरोज संसार करा, मला काय फरक नाही पडत, बरोबर आहे? कारण सुशांत कराटेकडे बतावणी आहे, सुशांत कराटेकडे सूर आहे, सुशांत कराटे स्वतःची लेखणी आहे बुवा. आणि हा रोज रोज काला रेडा असा लागतो ना, म्हणून तुम्हाला मी तुमच्या बरोबर नको आहे. आणि आयोजकांचा विषय राहिला, अरे माझ्या घरातला अजून 4 कार्यक्रम लावतील, तुला जळायचं का? तुला आहेत ना देवाच्या कृपेत, घे ना. मी काय पहिली वारी वाईट केली? माझा आवाज काय वाईट आहे? हा आता लोकांनाच ऐकायचं नाही सांगितलं, बरोबर? हा टायटल ज्यांच्या बरोबर टायटल गातो ना त्यांचा आणि सुरांचा काय संबंध नाही, त्यांच्याबरोबर टायटल गातो. हा आणि समोरचा वरचं उत्तरच देत नाही. अरे कशा आपली लाल करायची बुवा? पहिला गोळा कालिदास. राजा राणीच्या जोडीला पाच मजली मोडीला. बघा विषय कसा येतो, पहिला विषय शास्त्रात दिला तरी बुवा म्हणतो नाही. आता बघा बुवा, राजेंद्राच्या पोरा तुझी नजर बाई वळी, कार पळतोस आता तू, बोचा मारताना पाहिल्यावर. आणि काका करतोय वाडी भर, काका करतोय वाडी भर. अरे तुझा काका नाही का? तो म्हणतो नाही तर म्हणजे परत माझ्या काकाला बोलला. हा तो इथं बसला जो काली रे माहिती ना. हा काका करतोय वाडी भर, आता पडला सौगड्या हॅलो. आणि बुवान दुसऱ्या वारीची 2 गाणी मारला ना, 2 गाणी मला गेल्या वर्षी युट्यूबला माझ्याबरोबर गेल्या वर्षी बारीक म्हटलेली. तू काय बुवा मला शिकवणार? आता विषय राहिला भाड्या रेड्याचा. भाड्या रेडा म्हणजे काय? हा बुवा एखादी म्हैस आणून दाखव, एखादी म्हैस आणून तर दे. आता भाजवा येतोयच. हा सगळं तुम्ही बोलणार आणि आम्ही बोललो की मग तुम्हाला मिरच्या झोपतात ऐसा कैसा. हा म्हणून आणि म्हणतो तुझ्यावर चढून जाणार आणि काही वेळा म्हणतो चढून गेलो. बुवा तू बाई मी पुरुष, मी पुरुषा तू बाई. मी तुला लई वेळा सांगतो तू माझ्यावर चढ मी तुझ्यावर चढतो. काय धुरल्यात वाईट उलटा सुलटा. हा मला काय फरक पडणार आहे काय? हा एवढी बारी बुवा टोकाला गेली नसती, पण पहिल्या बारी तुझी गौलन आणि माझी लायकी. बुवा माझी गायकी ही माझी लायकी आहे. लोकांना पटू दे नाही तर नाही पटू दे, पण या घरी तुला छाती ठोकपणे सांगतो सुशांत कराटे एवढा आवाज कोणाचा नाही आहे की नाही. म्हणून आणि गर्व नाही हे माझ्या बापाची 45 वर्षाची तपश्चर्या आहे बुवा. आणि हे तुम्ही आज आलं पाहिजे ना, स्वतःचा बाप घरभरी काकाला घेऊन मला नाही शिकवायचं. म्हणून विषय माणूस म्हणून जगायच्या तू लायकीचा आहे म्हणतो, माणूस म्हणून जगायच्या लायकीचा नाही. तू मेला जसा आता काय जाऊ दे, जातीवंत म्हणतो कलाकार आहे, जाऊ दे सोडा विषय. बघा 5 दिवस म्हणतो प्रॅक्टिस. अरे सकाळी हे 8 वाजता आलं, 1 2 3 4 5 वाजवून मी मुंबईत राहतो. सकाळी 8 वाजता आलं, 10 वाजेपर्यंत झोपलं, 10 11 12 2 तास प्रॅक्टिस. आणि इथे येऊन काहीच प्रॅक्टिस केलेली नाही, तरी पण बारी. कारण बुवा ह्याला झाली 17-18 वर्ष बरोबर वाजवतो, त्याला झाली 15 वर्ष. प्रॅक्टिस काय करायची? रोज तीच गाणी तुम्ही रोज म्हणता गाणी. म्हणून या ठिकाणी दुसरा विषय कसा देतो बघा. रेडा म्हणाला ना, रेडा म्हणाला ना
आणि ती म्हणतो तरी रावणाला म्हणते की हा तुमचा एवढा बलशाली भाऊ खाटेवर पडलाय, बरोबर ना? भावाच्या राज्यावर आक्रमण झालं आणि हा खाटेवर पडलाय, याचा उपयोग तर काय? तेव्हा रावण मंदोदरीला म्हणतो विषय बरोबर आहे ना? विषय बरोबर आहे की नाही? आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तो रांडू, वा असं नाही चालणार. म्हणून सांगतो तुला घे ऐकून जरा, कैकचरांना पडलाय पुरा, तो कुणाला झेपणार नाही, असा हलवून उठणार नाही, असा हलवून उठणार नाही, असा हलवून उठणार नाही. कालिदास आजचा माझा झालाय पगार, नुसत्याच बडाया मारतो हा बुवा, नुसती तयाच्या तोंडाची हवा, दुसऱ्याच्या जीवावर होऊ ना मोठा. एक गाणं स्वतःला लिहिता येत नाही, एक गाणं आणि मोठा भाता जेवढा करतो. राजेश बुवा, तुझ्या गुरूंना सोडून एक दिवस या सुशांत गारडे बरोबर बारी करून दाखव, तुला मानला सरा. स्वतःच्या लेखणीची एक बारी माझ्याबरोबर करून दाखव. नाही तुझा चुकला साफ केला ना, माझं नाव नाही. दुसऱ्याच्या जीवावर होऊ ना मोठा, नको दाखवू मला मोठा, नुसता बोलतोय हा खोटा, नुसता बोलतोय हा खोटा, आज याचं करणार मी मोठा, आज याचं करणार मी मोठा. आणि या ठिकाणी बघा बारी आणि या गावाला बाऱ्या होतच राहतील, बरोबर ना? पण आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऍक्टिव्ह रेक्स आणि गोविंद फॅमिली, आमचे अमरदास साळवी यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बघा 2 शब्द आपल्या समोर सादर करतोय. कसं विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा या भागाच्या हो बच्चा, सतायुषी तुम्ही भाव मित्र साऱ्यांची इच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आजचे जे आयोजन केलेलं आहे माझे भाऊ आणि घराटे पार्वती पुत्र नेहमी अभिनय करा मंच त्यांच्यासाठी पार्वती पुत्र कला मंच हाय जोमदार. सगळ्या गावागावातली लोक जमा करून हा कार्यक्रम आणि 40-45 लोकांचं मंडळ चालवणं एवढी साधी गोष्ट आहे. म्हणून पार्वती पुत्र अभियानी कला मंच हाय जोमदार, सारे कीर्तिवंत सारे नामदार, सारे कीर्तिवंत सारे नामदार, आणि परवाच ज्या माझ्या